नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे वृश्चिक राशींच्या व्यक्तींना फेब्रुवारी 2024 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. वृश्चिक राशींच्या व्यक्तींनी मनाने या महिन्यात सतत आनंदी राहायला शिका. कारण आपलं मन जर आपण प्रसन्न आणि आनंद ठेवलं नाही तर तुम्ही कुठल्याच गोष्टीचा आनंद लुटू शकत नाही. म्हणून आनंदी राहा आणि खूप निगेटिव्ह विचार करण्याचं टाळा. या दोन गोष्टी जर तुम्ही केल्यात तर तुम्हाला फेब्रुवारी महिना आला आणि गेला इतका सहज निघून जाईल. नाउमेद अजिबात होऊ नका. कोर्ट कचेरी किंवा कोर्टात नवीन दावा लावणे किंवा कोर्टामधून आपली जी काही रिझल्ट येणार आहेत त्यामध्ये आपल्याला अनपेक्षित आणि जर आपल्या विरोधात निकाल आला तर नाउमेद न होणे अशा गोष्टी तुम्ही फेस करायला शिका. कारण कोर्ट प्रकरण किंवा अशा ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये आपल्याला आपण पुरावे देऊ शकतो, निर्णय आपल्या हातात नसतो. तर त्यावेळेला तुम्ही थोडं नाउमेद होणार असं मला या ठिकाणी दिसून येत आहे. म्हणून जर जुने काही प्रलंबित दावे किंवा कोर्टात काही प्रकरणं असतील तर त्यामुळे तुम्हाला थोडा त्रास होऊ शकतो. तर त्याबद्दल तुम्ही थोडं सावधगिरी बाळगा. नवीन कोर्टात कोणतंही प्रकरण सध्या नेऊ नका, ते तुम्हाला अंगलट येईल असं मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं. प्रकृतीच्या बाबतीत म्हणाल तर या महिन्यामध्ये प्रकृतीचे तुमचं थोडं वर खाली आहे असं दिसून येतं. कधी चांगली कधी वाईट, पुन्हा कधीतरी चांगली, पुन्हा 2 दिवस वाईट, असे मला खूप ग्राफ तुमचा जो आहे तब्येतीबद्दल जो जरा वर खाली दिसून येतो. तर तुम्ही जर अशी काही रेग्युलर औषधं तुमची असतील आणि ती जर तुम्ही कमी केली असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने पुन्हा एकदा ती नीट घ्या किंवा त्याचा कोर्स जो आहे तो नीट एकदा शेड्यूल करून घ्या. म्हणजे तुम्हाला प्रकृतीबद्दल खूप काही त्रास उद्भवणार नाहीत असं मला या ठिकाणी तुम्हाला नमूद करायचं आहे. वृश्चिक राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपल्याला उद्योगामध्ये किंवा आपल्या कामामध्ये प्रगती साधायचा योग आहे. म्हणजे तुम्हाला प्रमोशनसाठी तुम्ही जर प्रयत्न करत असाल तर या महिन्यात तुम्ही प्रयत्न करा. किंवा काही वेळेला आपल्याच ऑफिसमध्ये नवीन पोझिशन निर्माण झाली आहे त्यामुळे ॲप्लिकेशन म्हणजे न्यूली एम्प्लॉयसारखं तुम्ही अप्लाय करणे असा सुद्धा योग तुम्हाला या ठिकाणी दिसून येतो. काही वेळेला इंटरनल प्रमोशन, काही वेळेला न्यू रिक्रुटमेंटमधून प्रमोशन असंही यामध्ये दिसू शकतं. तर यासाठी तुम्ही अवश्य प्रयत्न करा. त्यामध्ये तुम्हाला लाभदायक घटना घडतील असं मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं. वृश्चिक राशींच्या व्यक्तींना मी असं सांगेन की नोकरदार मंडळींना या महिन्यामध्ये त्यांचे वरिष्ठ जे आहेत ते सिनियरिटीसाठी किंवा प्रमोशनसाठी त्यांचं नाव जे आहे ते प्रपोज करतील आणि त्या केलेल्या प्रपोजल जे आहे त्या प्रपोजलला तुम्ही अतिशय योग्य व्यक्ती आहात असं तुम्ही सिद्ध करा. वृश्चिक राशींच्या व्यक्तींना मी हेही सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये गुंतवणूकदार जे आहेत, छोटी मोठी गुंतवणूक करणारे जे लोक आहेत त्यांनी टप्प्याटप्प्यामध्ये गुंतवणूक करा. एकदम मोठी गुंतवणूक तुम्ही एकाच वेळी करू नका, म्हणजे तुम्हाला नुकसान होणार नाही असं मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. वृश्चिक राशींना असं दिसून येते की त्यांच्या मुलांपासून त्यांना थोडी यावेळेला पीडा होते असं दिसून येतं. म्हणजे मुलं ठरलेला अभ्यास वेळच्या वेळी न करणे किंवा गरजेपेक्षा जास्त झोपा काढणे किंवा अन्य टी व्ही किंवा मोबाईल बघत राहणे अशा गोष्टीपासून तुम्हाला मनस्ताप थोडासा होऊ इच्छितो. तर तो मनस्ताप टाळून योग्य त्यांना समजूत घाला आणि समजूत पटवून द्या, म्हणजे तुम्हाला याचा जास्त त्रास होणार नाही. पत्नीकडून आणि कुटुंबाकडून तुम्हाला या महिन्यात योग्य ती साथ आणि त्यांची जी काही आहे ती मदत तुम्हाला ठरवलेली जी आहे ती या महिन्यात निश्चितपणे मिळणार असं मला या ठिकाणी दिसून येतं. नवदाम्पत्य जी आपल्या मुलासाठी प्रयत्न करत आहेत त्यांनी या महिन्यामध्ये अवश्य आपले प्रयत्न वाढवा, म्हणजे त्या निमित्ताने तुम्हाला निश्चित त्याचा काहीतरी सुवार्ता तुमच्या कानावर येईल असा विश्वास मला या ठिकाणी वाटतो आहे. वृश्चिक राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपण सल्ले सगळ्यांचे घ्या, आपल्याला जे पटतंय तेच करा. सगळ्यांचे सल्ले मान्य करत बसाल
तर तुमचा गोंधळ होईल आणि योग्य कारणापासून तुम्ही लांब जाल, असं मात्र करून घेऊ नका. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना असं दिसून येत आहे की त्यांच्या आईच्या घराण्यामधून काहीतरी त्यांना वाईट बातमी येणार असं दिसतंय. म्हणजे जी वृश्चिक राशींची मंडळी आहेत त्यांना आईच्या खानदानापासून, त्यांच्या फॅमिलीपासून काहीतरी वाईट वार्ता कानावर येईल असं दिसून येत आहे. तर त्यासाठी आपल्याला वेळ आणि खर्च जर काही करावा लागला त्यासाठी तर अवश्य करा, मागे हटू नका की ज्यामुळे त्यांना त्याचा आणखीन त्रास होईल. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये छोटे छोटे उद्योजक जे आहेत त्या उद्योजकांनी टप्प्याटप्प्याने आपली गुंतवणूक करा आणि ट्रेडिंग करणाऱ्यांनी मात्र मोठं ट्रेडिंग करायला या महिन्यात हरकत नाही. त्यांना अचानक धनप्राप्तीचे लाभ या ठिकाणी दिसून येत आहेत. याचप्रमाणे मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये जी मुलं वृश्चिक राशीची आहेत त्यांनी आपल्या आळसावर नियंत्रण करा. कारण काही वेळेला काय होतं की तुम्ही पुस्तक हातात धरलं की तुम्हाला झोप येते, तोपर्यंत झोप येत नाही. अभ्यास सुरुवात झाली की झोप येते, असं काहीचं वातावरण या महिन्यात दिसून येते. त्यामुळे आपली बसण्याची पद्धत अभ्यास करताना किंवा अशा ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये जरा वर्कआउट करा, तर त्यामुळे तुम्हाला हा जो वेळेचा अपव्यय टाळता येईल असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. हे होतं वृश्चिक राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.